झाली होती. आता मी फुल टाईम म्हणून झाली आहे. कोर टू मी सेकंड इयरमध्ये जॉइन केलं होतं. माझी फर्स्ट बॅच जावा होती आणि सेकंड बॅच फ्लटर. सरांनी ज्या पद्धतीने जावा आणि फ्लटर शिकवलं होतं ते खूप जास्त युजफुल होतं. ॲज आपल्याला माहीतच आहे, सर खूप इंटरनल पण सांगतात. सो ते इंटरनल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्टार्टिंगला वाटतात की युजफुल नाही आहेत, बट इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने त्या गोष्टी खूप जास्त युजफुल असतात. इंटरव्ह्यूमध्ये मला जास्तीत जास्त सरांचा जो रिअल टाईम एक्झाम्पल्सचा जो अप्रोच आहे तो खूप जास्त इफेक्टिव्ह होता. आणि सेकंडली जे इंटरनल्स आपण बघतो कंपाईल कोड आणि YAML फाईल बद्दल जे सर सांगतात ते सगळं खूप जास्त युजफुल ठरलं. आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा रिअल टाईम एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केली इंटरव्ह्यूमध्ये तेव्हा त्याचा इफेक्ट एक वेगळाच गेला आणि तीच गोष्ट खूप जास्त युजफुल ठरली. इव्हन ड्युरिंग द इंटर्नशिप त्याच्यामध्ये पण जे एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना रिअल टाईम एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करणं खूप जास्त इफेक्टिव्ह ठरलं. आणि ज्या पद्धतीने सरांची टीचिंग प्रोसेस आहे, सो न्यू टेक्नॉलॉजीज पण जेव्हा शिकायला घेतल्या कामाच्या रिक्वायरमेंटनुसार, सो त्या पण त्याच पद्धतीने लर्न केल्या. त्यामुळे कधी त्याच्यात काही अडचण नाही आली आणि खूप चांगल्या पद्धतीने तो जो वे होता तो इफेक्टिव्ह ठरला. आणि जसं थोडी प्रॉब्लेम येत होती इंटर्नशिपच्या वेळेला, सो सरांना विचारलं थोडंफार कसं करायचं काय करायचं. त्यावेळेस सरांनी गायडन्स दिलं. सो सरांच्या गायडन्समुळे ते करू शकले आणि नंतर मग त्यांच्याच गायडन्समुळे फुल टाइम पण कन्वर्ट झाले.